दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत. आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1, मान वर सरळायचे. 2, परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. कोपरे सरळ, हात खांद्यातून वरती. डाव्या बाजूला आपल्याला वळायचं. पहिल्यांदा 1, पुढे झुकायचं आहे. 2, खालून उजवीकडे यायचं. 3, वर यायचं. 4 आणि 5. पुन्हा एकदा 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4, 5. चौथी हालचाल. 1, 2, 3, 4, 5. पाचवी हालचाल. 1, 2, 3, 4, 5. आता उजवीकडून डावीकडे. पहिल्यांदा उजवीकडे वळायचं. 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4 आणि 5. परत 1, 2, 3, 4, 5. चौथी हालचाल. 1, 2, 3, 4, 5. पाचवी हालचाल. 1, 2, 3, 4 आणि 5. हळूहळू हात सरळ करायचे आहेत आणि कडेनी हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच ठेवून दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर सोडत पुढे. पाय गुडघ्यातून सरळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. हळूवार सरळ व्हायचा. मान करायची सरळ. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि आपल्याला उजवा हात वरती करायचा आहे. डावीकडे झुकायचं आहे. करूयात. 1, थोडस ताण द्यायचं आहे. 2, 3, 4, 5. परत सरळ डावा हात वर उजवीकडे वाकायचा आहे. 1, कोपऱ्यातून हात सरळ. 2, 3, 4, 5. परत सरळ व्हायचा. परत डावीकडे. 1, 2, हात खांद्यातून वर. पूर्ण छातीच्या पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे. 5. परत सरळ. परत उजवा हात. डावा हात 1 उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. परत सरळवायचा. डाव्या बाजूला. 1, 2, 3, 4, 5. परत सरळ उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. हळूवार सरळवायचा आहे. हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ आणि आता दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मान करायचे आहे वर आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळवायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये.
हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. हळूहळू आपल्याला अधिक अधिक लक्ष श्वासाकडे द्यायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढा वेळ आपण या स्थितीमध्ये थांबतो आहोत, अर्धा मिनिट, 1 मिनिट, तेवढा पूर्ण वेळ आपल्याला श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. मनामध्ये येणाऱ्या विचारांना प्रतिक्रिया द्यायची नाहीये आणि हे आपल्याला वारंवार सवय लावायची आहे. श्वास घ्यायचा आहे खोल, श्वास सोडायचा आहे खोल. जेवढा आपण स्वतःहून श्वास लांबवणार आहोत, श्वास घेताना किंवा श्वास सोडताना जेवढा आपण श्वास लांबवणार आहोत, तेवढं आपलं ब्रेन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे आणि आपोआपच आपली थॉट प्रोसेस हळूहळू कमी होत जाणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण अशा स्थितीमध्ये काही कालावधीसाठी थांबत असतो, तेव्हा तेव्हा पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास पूर्ण आपल्या नियंत्रणामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. जे आपल्या धारणेसाठी अत्यंत उपयुक्त अशी क्रिया. दोन्हीही हात आता नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा, योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन, योपाकरोतं प्रवरं मुनीनाम्, पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि, हरि ओम. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला पहिलं आसन करायचं पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक, नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर सोडत डावीकडे वाकायचा आहे. परत श्वास घेत सरवायचा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत एकदा एक, श्वास आतमध्ये, परत डाव्या बाजूला, दोन, श्वास बाहेर, परत सरवायचा. एक, श्वास आतमध्ये, परत उजवीकडे, दोन, श्वास बाहेर, परत सरवायचा आहे. एक, श्वास आतमध्ये आणि डाव्या बाजूला आपल्याला वळायचं. दोन, श्वास बाहेर सोडत डावीकडे वळायचा आहे. हात कोपरातून सरळ. परत एक, श्वास आतमध्ये, उजवीकडे वळायचा आहे. एक, परत सरळ, परत डाव्या बाजूला. दोन, श्वास बाहेर सोडत डावीकडे, श्वास घेत सरवायचा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत सरवायचा. एक, श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. पहिला श्वास घ्यायचा आता. एक, श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर सोडत डाव्या बाजूला झुकायचा आहे. परत सरळायचा. एक, श्वास आतमध्ये, उजवीकडे वाकायचा आहे. दोन, श्वास बाहेर सोडत उजव्या बाजूला, परत सरळायचा. एक, श्वास आतमध्ये, परत डावीकडे. दोन, श्वास बाहेर, परत सरळायचा. एक, श्वास आतमध्ये, उजवीकडे. दोन, श्वास बाहेर, परत सरळायचा. एक, श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत बाजूला. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. आता डावीकडे वळायचंय. दोन, श्वास बाहेर सोडायचा आहे. आता डावा हात वरती करायचा, श्वास आतमध्ये घेत. एक, श्वास आतमध्ये, आता उजवीकडे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर सोडत उजव्या बाजूला झुकायचा आहे. उजवा खांदा उजव्या गुडघ्याला.
टेकवायचा आहे, परत सरवायचा, एक श्वास आतमध्ये घेत सरळ, परत 2 श्वास बाहेर सोडत झुकायचा उजव्या बाजूला, हात कोपरातून सरळ ताण द्यायचा, खांद्यातून वर, श्वास थोडा रोखून पण धरायचा आहे, परत श्वास घेत सरवायचा, एक श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरवायचा, एक श्वास आतमध्ये, आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा, परत श्वास घेत सरवायचा, 1 आणि 2 श्वास बाहेर, ठीक आहे. परत उजव्या बाजूला, एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता डाव्या आणि उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. आता उजवा हात वरती करायचा आहे, एक श्वास आतमध्ये, हात वर, डावीकडे झुकायचा आहे, 2 श्वास बाहेर. आज आपल्याला पूर्ण श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. परत सरळायचा, एक श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर. जेवढं श्वासावर लक्ष जास्त तेवढं विचार चक्र आपले थांबणार आहेत. परत एक श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, आता हात करायचा खाली, 2 श्वास बाहेर, हाताचे पंजे जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा, परत सरळायचा, एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर, ठीक आहे. आता पाय चेंज करायचा आहे, जो पाय वर आहे तो खाली, जो पाय खाली आहे तो वरती घ्यायचा आणि आपल्याला श्वासावरती लक्ष देऊन परत हे 3 आसन करायचे आहेत. फक्त काही वेळ आपल्याला श्वास रोखून धरायचा, मी जेव्हा सांगेल तेव्हा श्वास रोखून धरायचा. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत, एक श्वास आतमध्ये, हात वर, 5 सेकंद श्वास रोखून धरायचा, 1 2 3 4, डावीकडे वाकायचा, श्वास सोडत, 2 थांबायचे, 5 सेकंद, 1 2 3 4, श्वास घेत सरवायचा, 1 5 सेकंद थांबायचा, 1 2 3 4 5, श्वास सोडत उजवीकडे थांबायचे, 5 सेकंद, 1 2 3 4 5, श्वास घेत सरळ, 1 2 3 4 5, डावीकडे वाकायचा, श्वास सोडत 5 सेकंद थांबायचा, श्वास बाहेर सोडून थांबायचा, 2 3 4, श्वास घेत सरळ, परत उजवीकडे 2 श्वास बाहेर, 5 सेकंद थांबायचा, आता 1 2 3 4 5, परत सरळ श्वास घ्यायचा, 1 2 3 4 5, श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली, दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत, खांदे मागे, पहिला श्वास घ्यायचा, 1 थांबायचे, 5 सेकंद, 1 डोळे बंद करायचे आहेत, 1 2 3 4 5, डावीकडे झुकायचं आहे, श्वास सोडत, श्वास सोडून 5 सेकंद थांबायचं आहे, 1 2 3 4 5, श्वास घेत सरळ, 1 थांबायचे, 5 सेकंद, 1 2 3 4 5, उजवीकडे श्वास सोडत थांबायचे, 5 सेकंद, श्वास बाहेर सोडून, 1 2 3 4 5, श्वास घेत सरळ, 1 थांबायचे, 5 सेकंद, 1 2 3 4 5, श्वास सोडत डावीकडे परत, 1 2 3 4 5, श्वास सोडत, श्वास घेत वर, 1 2 3 4 5, उजवी श्वास सोडत, 1 2, डोळे बंद, 3 4 5, परत सरळ, 1 2 3 4 आणि हात बाजूला, श्वास बाहेर, 5, ठीक आहे. आता परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, 1 श्वास घ्यायचा आहे, थांबायचे, 5 सेकंद, 1 2 3 4 5, डावीकडे वळायचं, श्वास बाहेर सोडत, उजव्या हाताने डाव्या पायाला पकडायचे, मान मागे, थांबायचे, 5 सेकंद, 1 2 3 4 5, डावा हात वरती करायचा आहे, 1 श्वास आतमध्ये घे, डावा हात वर, थांबायचे, 5 सेकंद, 1 2 3 4, उजवीकडे झुकायचं आहे, 2
श्वास बाहेर सोडत थांबायचे 5 सेकंद. 1 2 3 4 5. श्वास घेत सरवायचा आहे. 5 सेकंद थांबायचे. परत 1 2. श्वास रोखून धरायचा आहे. 3 4 5. परत श्वास सोडत उजवीकडे झुकायचा आहे. श्वास बाहेर सोडत 5 सेकंद थांबायचा आहे. 1 2. पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवा. 3 4 5. श्वास घेत सरळ. 1 2 3 4 5. परत उजवीकडे. 1 2 3 4 5. परत सरळ. 1 2 3 4. हात खाली करायचा आहे. श्वास सोडत. 5. उजवा हात सरळ करायचा आहे. परत सरवायचा. 1. श्वास आतमध्ये 5 सेकंद थांबायचा. 1 2 3 4 आणि 5. हात खाली. श्वास बाहेर 5 सेकंद थांबायचा. 1. श्वास सोडून. 1 2 3 4 5. परत श्वास घ्यायचा. 1 5 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5. उजवीकडे वळायचं आहे. 2 5 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3 4 5. श्वास घ्यायचा. हात वर. 1 5 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3 4 5. डावीकडे झुकायचं आहे. श्वास सोडत. श्वास सोडून 5 सेकंद थांबायचा. 1 2 3 4 5. परत श्वास घ्यायचा. 1 2 3 4 5. परत डावीकडे श्वास सोडत. 1 2 3 4 5. परत सरळ. 1 2 3 4 5. परत डाव्या बाजूला. श्वास बाहेर सोडत 5 सेकंद थांबायचा आहे. श्वास घ्यायचा नाहीये. 2 3 4 5. परत सरळ. 1 2 3 4 5. श्वास बाहेर. हात खाली. 1 2 3 4. डावा हात सरळ करायचा. श्वास घेत सरवायचा. 1 2 3 4 आणि हात खाली. 5. ठीक आहे. असं आपल्याला श्वास रोखून पण धरायचा आहे. श्वास घेऊन पण रोखून धरायचा आहे. श्वास सोडून पण रोखून धरायचा आहे. म्हणजे आपला लक्ष केंद्रित व्हायला मदत होते. बरोबर. त्यामुळे आपल्याला फायदा होतो ध्यानासाठी. प्राणायामासाठी पण फायदा होतो आपल्याला. दोन्ही हात पुढे ठेवायचे. आता पाठीचा कणाचा 8. मान सरळ. श्वास आतमध्ये घेत दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. करूयात. 1 श्वास आतमध्ये. हात वर. कडेने हात करायचे खाली. 2 श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. परत एकदा. 1 कडेने हात वर. श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. श्वास रोखून धरायचा आता 5 सेकंदासाठी. 1 श्वास आतमध्ये. 5 सेकंद रोखून धरायचा. 1 2 3 4 5. श्वास बाहेर. श्वास बाहेर सोडून रोखून धरायचे 5 सेकंद. 1 2 3 4 5. श्वास आतमध्ये. 1 निरीक्षण करायचं आहे श्वास रोखून धरताना. 3 4 5. श्वास बाहेर. डोळे बंद केले तरी चालतील. परत श्वास घेत दोन्ही हात वरती 5 सेकंद थांबून. 3 4 5. परत श्वास आतमध्ये. 1 2 3 4 5. 2 श्वास बाहेर. 1 2 3 4 5. श्वास आतमध्ये. 1 2 3 4 5. श्वास बाहेर. 1 2 3 4 आणि 5. हळूवार रिलॅक्स व्हायचा आहे. श्वास सोडायचा आहे. ठीक आहे. दोन्ही पाय आता सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ. उजवा पाय सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे. प्रत्येक स्टेप सोबत आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. काही वेळ श्वास आपल्याला रोखून पण धरायचा आहे. श्वास घेऊन आपण चांगल्या पद्धतीने रोखून धरू शकतो. पण श्वास सोडून जास्त वेळ रोखून धरू शकत नाही. त्याचं निरीक्षण करायचं आहे. जास्तीत जास्त वेळ आपला श्वास रोखून धरायचा आहे. डावा पाय वर उचलायचा. श्वास आतमध्ये घेत 10 सेकंद धरून ठेवायचा आहे. करूयात. 1 10 सेकंदांसाठी रोखून धरायचा आहे. 1 2 3 4 5 6 7
8 9 10 श्वास बाहेर. परत लगेच दुसरा श्वास उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता आपल्याला श्वास सोडल्यानंतर पण 5 सेकंद थांबायचा आहे. श्वास घेतल्यानंतर 10 सेकंद थांबायचा आहे. श्वास सोडल्यानंतर 5 सेकंद थांबायचं. म्हणजे डावा पाय खाली ठेवला की लगेच उजवा पाय वर उचलायचा नाही. 5 सेकंद थांबून 5 काउंट नंतर उजवा पायावर उचलायचा. ठीक आहे. आसनं तेच आहेत, फक्त श्वास आपण बदलतो आहोत. श्वासावरती लढायचा, त्याने आपल्याला फायदा होणार आहे आधी. परत डावा पायावर उचलायचा आहे, 10 सेकंद थांबायचा आहे, श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास बाहेर थांबायचे 5 सेकंद श्वास न घेता. 1 2 3 4 5. उजवा पाय वर, श्वास आतमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास बाहेर 5 सेकंद थांबायचा आहे. 1 2 श्वास न घेता. 3 4 5. डावा पाय वर. 1 2 श्वास आतमध्ये. 10 सेकंद थांबायचा आहे. 4 5 6 7 8 9 10. श्वास बाहेर 5 सेकंद थांबायचा, श्वास न घेता. 1 2 3 4 5. श्वास आतमध्ये, उजवा पाय वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास बाहेर, पाय खाली. 5 सेकंद थांबायचा, श्वास न घेता. 1 2 3 4 5. आणि श्वास सामान्य करायचा. ठीक आहे. स्वतःचं निरीक्षण करायचं की आपण श्वास रोखून धरल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय बदल होतोय ते. ठीक आहे. एवढा वेळ जर का आपण श्वासावरती लक्ष देत असू किंवा रोखून धरतोय, थांबवतोय, सोडतोय, तर अंतर्गत आपले भरपूर बदल होत असतात. तर त्याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. किंवा तेवढा वेळ श्वास रोखून धरता येतोय की नाही हे पण आपल्याला पाहायचंय. बऱ्याच वेळा तो श्वास रोखून पण धरता येत नाही, लगेच श्वास घेतला जातो किंवा लगेच सोडला तरी जातो. भद्रासन करायचं आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. मान सरळ करायचे, पाठीचा कणा ताठ करायचा आहे. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, लक्ष श्वासावर. आणि आता कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. तत्पूर्वी श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, 5 सेकंद थांबायचा आहे. पहिला श्वास. 1 5 सेकंद थांबायचा. 1 2 3 4 5. श्वास बाहेर सोडत पुढे पुढे झुकायचा आहे, श्वास बाहेर सोडत आणि 5 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5. श्वास घेत सरवायचा. 1 2 3 4 आणि 5. हळूवार हात करायचे आहेत बाजूला. स्वतःचा अंतर्गत निरीक्षण करायचं आपल्याला की श्वास आपण रोखून धरतो तेव्हा आपल्याला पहिले तर श्वास रोखून धरता येतोय की नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास रोखून धरता येत असेल तर मग जास्त वेळ झाल्यानंतर शरीरामध्ये काय बदल होतात त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपली थॉट प्रोसेस थांबते का, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही बदल होतोय का त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता पाठीच्या स्नायूंना ताण देऊयात. हाताचे पंजे आकाशाकडे. आसन तेच, फक्त श्वास बदलला तरी आपल्याला फायदा जास्त होतो. तर श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, श्वास बाहेर सोडत हात खाली. 2 श्वास बाहेर. परत दुसरी हालचाल. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता 5 सेकंद थांबायचं आहे श्वास घेऊन. 1 श्वास आतमध्ये, 1 2 3 4 5. श्वास बाहेर. श्वास घ्यायचा नाहीये, 5 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5. परत श्वास आतमध्ये, हात वर. 1 2 3 4 5. परत हात खाली, श्वास बाहेर. 5 सेकंद थांबायचा, श्वास न घेता. 1 2 3 4
5 परत श्वास आतमध्ये हात वर 1 2 3 4 5 परत हात खाली श्वास बाहेर 5 सेकंद थांबायचा श्वास न घेता 1 2 3 4 5 परत श्वास आतमध्ये हात वर 1 2 3 4 5 श्वास बाहेर हात खाली 5 सेकंद थांबायचा 1 2 3 4 आणि 5 हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. अशा प्रकारे श्वासावरती जर का आपण आसनं केली तर आपल्याला वेगळा वेळ काढून प्राणायाम करायची आवश्यकता नाही. ठीक आहे. याच्यातच आपला प्राणायाम होणार आहे. परंतु व्यवस्थित श्वास रोखून धरणं आणि श्वास सोडणं आणि तेवढा श्वास रोखून श्वास घेऊन थांबून ठेवणं आणि श्वास सोडून थांबून ठेवणं दोन्ही आपल्याला क्रिया एकाच वेळ करायच्या. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. मान करायची सरळ आणि आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे. बऱ्याच वेळा अनेक जण म्हणतात की खूप अवघड आसनं करता येत नाहीत तर योगासनांचा फायदा कसा होईल तर सोप्या आसनांमध्ये श्वास रोखून धरणं श्वास सोडून रोखून धरणं श्वास घेऊन रोखून धरणं हे जरी केलं तरी आपल्याला आसनांचा फायदा होणार आहे. खूप अवघड आसन करायची आवश्यकता नाही. परत दोन्ही हात बाजूला श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत दोनही. 1 श्वास आतमध्ये पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर भुजंगासन करायचं आहे. 1 श्वास आतमध्ये खाली यायचं 2 श्वास बाहेर परत भुजंगासन 1 श्वास आतमध्ये कंबर उचलायची टाचा टेकवा टाचेवरती बसायचे 2 श्वास बाहेर परत हात वर 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली 2 श्वास बाहेर. ठीक आहे. सेम 5 सेकंद करायचा आहे. श्वास रोखून हे धरायचं आपल्याला घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर. करूयात श्वासावरती 1 थॉट प्रोसेस ऑब्झर्व करायची आहे. 1 2 नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित 3 4 5 श्वास सोडायचा आहे बाहेर कपाळ टेकवायचे जमिनीला थांबायचे 5 सेकंद श्वास न घेता 1 2 3 4 5 भुजंगासन श्वास घेत 1 2 3 4 5 श्वास सोडत खाली 1 2 3 4 5 श्वास घेत भुजंगासन 1 श्वास आतमध्ये 5 सेकंद थांबायचा आहे 1 2 3 4 5 श्वास सोडत टाचेवर बसायचं आहे कपाळ टेकवायचंय जमिनीला 5 सेकंद थांबायचं आहे 1 2 3 4 5 हात वर 1 2 3 4 5 हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता श्वास घेतल्यानंतर 10 सेकंद थांबायचा श्वास सोडल्यानंतर 5 सेकंद थांबायचा. करूयात. श्वास घेऊन 10 सेकंद श्वास सोडून 5 सेकंद. पहिला श्वास आतमध्ये दोन्ही हात वरती 1 खोल श्वास घ्यायचा आहे 1 2 3 4 डोळे बंद नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये 6 7 8 9 10 श्वास बाहेर आणि पुढे झुकायचं आहे 5 सेकंद थांबायचं आहे 1 2 3 4 5 भुजंगासन 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास बाहेर आणि खाली 5 सेकंद थांबायचे श्वास सोडून 1 2 3 4 5 परत भुजंगासन 1 10 सेकंद श्वास रोखून धरायचा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास बाहेर कपाळ टेकवायचे जमिनीला 5 सेकंद श्वास धरून ठेवायचा 1 2 3 4 5 श्वास आतमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे.
आता श्वास घेऊन 10 सेकंद, श्वास सोडून 10 सेकंद थांबायचे आपल्याला. आसन हेच करायचंय फक्त श्वासासोबत. करूयात जेवढं शक्य आहे तेवढं. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास बाहेर पुढे झुकायचा आहे आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. भुजंगासन श्वास आतमध्ये. खोल श्वास घ्यायचा आहे म्हणजे जास्त वेळ आपल्याला थांबता येणार आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास बाहेर आणि खाली थांबायचा आहे 6 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घेत भुजंगासन. 1, 2, 3, 4, 5. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचा प्रयत्न. 7, 8, 9, 10. श्वास बाहेर, कपाळ टेकवायचे जमिनीला. 10 सेकंद थांबायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास बाहेर आणि रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. पंजांवरती यायचंय. पंजांवरती यायचं पायाच्या आणि उभं राहायचं आपल्याला. ठीक आहे. खोल श्वास घ्यायचा, खोल श्वास सोडायचा. श्वासावरती आपण आसनं करतो आहोत. ठीक आहे. मन एकाग्र करायचा प्रयत्न पूर्ण श्वासावरती. आपल्या पूर्ण ब्रेनला आसनांच्या हालचालींपेक्षा आता श्वासांवरती जास्त आपल्याला काय करायचं आहे, एंगेज करायचं आहे. रोज आपण शरीराला ताण देतो आहोत, बरोबर. त्याच्यानंतर ओढतोय, खेचतोय. त्याच्यापेक्षा आता आपल्याला काय करायचं आहे, श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. ताडासन करूयात. सेम. दोन्ही हात पुढे गुंफायचे आहेत. हाताचे पंजे समोरच्या दिशेने. श्वास आतमध्ये घेत टाच वरती करायचे आहेत 5 वेळा. करूयात. पहिला श्वास. 1. श्वास आतमध्ये, हात वर. परत हात करायचे खाली. 2. श्वास बाहेर, टाच खाली आणि हात आपले खाली. परत एकदा. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. परत एकदा. 1. श्वास आतमध्ये. 5 श्वास आपण घेतोय. 2 श्वास बाहेर. इथे आपण फक्त घेतोय आणि सोडतोय, फार वेळ रोखून धरत नाही आहोत. चौथा श्वास. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. 5वा श्वास. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. बोटांना ताण, कोपरे सरळ आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. मान सरळ करायचे, पाठीचं कणात हात. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा. श्वास बाहेर सोडत खाली यायचं. मांडी करायची जमीन समांतर. इथे पहिला श्वास घ्यायचा. आता पहिला श्वास. 1 आणि आता श्वास बाहेर सोडत खाली यायचा आहे. 2 श्वास बाहेर सोडत खाली. वर येताना श्वास घ्यायचा. 1 श्वास आतमध्ये. परत खाली जाताना श्वास सोडायचा. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये. शेवटचा
दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये अंतर साधारणतः 4 फूट घ्यायचं आहे. या बाजूला चेहरा. त्रिकोणासन करूयात श्वासासोबत. काय करायचं आहे, एकाच वेळेस श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत आणि डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा. ठीक आहे. 3 क्रिया आपल्याला एकाच वेळेस करायच्या आहेत. हात खांद्याच्या रेषेत, श्वास आतमध्ये आणि डावा पाय बाहेर करायचा. श्वास आतमध्ये घ्यायचा, श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा. वर येताना श्वास घ्यायचा, श्वास सोडत पाय सरळ, हात खाली आणि श्वास बाहेर. करूयात. दोन्ही हात खाली आहेत, मान सरळ. आता डावा पाय बाहेर काढायचा आहे, श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. पहिला एक, श्वास आतमध्ये. आता डावीकडे झुकायचंय, दोन श्वास बाहेर, मान करायची खाली. त्रिकोणासन डाव्या बाजूला. वर येताना श्वास घ्यायचा, एक श्वास आतमध्ये, हात खाली, पाय सरळ, श्वास बाहेर, दोन. परत सेम करायचं उजव्या पायाने. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. तेच त्रिकोणासन, फक्त श्वास आपण बदलतो आहोत. परत श्वास घेत सरवायचा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत डाव्या बाजूला. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत सरवायचं. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पाय सरळ, हात खाली. उजव्या पायाने. एक श्वास आतमध्ये, पाय बाहेर, हात खांद्याच्या रेषेत, दोन श्वास बाहेर, मान खाली. परत सरळ. एक श्वास आतमध्ये, हात खाली, पाय सरळ, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. परत हे 3च आसनं करायचे आपल्याला. परत ताडासन, उत्कटासन आणि त्रिकोणासन. फक्त श्वास रोखून धरायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, मान सरळ, दोन्ही हात आता बाजूला करायचे आहेत. ताडासन नंबर 2. श्वास आतमध्ये घेत, हात वर, 5 सेकंद थांबायचं आहे. खाली आलं तरी 5 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. करूयात. पूर्ण श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. पहिला श्वास, एक श्वास आतमध्ये, 5 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. 1 2 3 4 5. श्वास बाहेर आणि टाच खाली. श्वास सोडून 5 सेकंद थांबायचा. 1 2, नजर एका पॉइंटवर स्थिर, 3 4 5. परत श्वास आतमध्ये, हात वर, 1 2 3 4 आणि 5. श्वास बाहेर आणि हात खाली. थांबायचं 5 सेकंद. 1 2 3 4 5. श्वास आतमध्ये, टाच वर, 1 2 3 4 5. श्वास बाहेर आणि टाच खाली. थांबायचे 5 सेकंद. नजर एका पॉइंट वर स्थिर, 1 2 3 4 5. परत हात वर. श्वास घेऊन आता 10 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास बाहेर आणि टाच खाली, हात खाली. 5 सेकंद थांबायचा. 1 2 3 4 5. श्वास आतमध्ये, टाच वर, हात वर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास बाहेर, टाच खाली, हात खाली. 5 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5 आणि रिलॅक्स. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत वर घेताना श्वास घ्यायचा आणि पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. पहिले हात खाली, मान सरळ, नजर समोर. इथे थोडस अवघड आसन असल्यामुळे आपण श्वास रोखून धरणार नाही आहोत, पण श्वासावरती करायचं. ठीक आहे. तर या दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक श्वास आतमध्ये, खाली जाताना श्वास सोडायचा. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर.
परत एक श्वास आतमध्ये थांबायचे 5 सेकंद 1 2 3 4 5 श्वास बाहेर परत एक श्वास आतमध्ये 5 सेकंद थांबायचा 1 2 3 4 5 श्वास बाहेर परत एक श्वास आतमध्ये 1 2 3 4 आणि 5 हात करायचे आहेत खाली आणि श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर 4 फूट. त्रिकोणासन आपण करूयात. श्वास रोखून धरायचा 5 ते 10 सेकंद. सूचना दिली त्याप्रमाणे 2 वेळा डाव्या बाजूने आणि 2 वेळा उजव्या बाजूने आपल्याला करायचं आहे. करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. डावा पाय बाहेर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. श्वास आतमध्ये घ्यायचा. करूयात. पहिला श्वास 1 श्वास आतमध्ये, डावा पाय बाहेर. थांबायचे 5 सेकंद 1 2 3 4 5 डावीकडे झुकायचं आहे. श्वास बाहेर सोडत 5 सेकंद थांबायचा 1 2 3 4 5 श्वास घेत सरळ. एक श्वास आतमध्ये 5 सेकंद थांबायचा 1 2 3 4 5 हात खाली, पाय सरळ, मान सरळ. परत उजव्या बाजूने 1 श्वास आतमध्ये, पाय बाहेर, हात खांद्याच्या रेषेत. 5 सेकंद थांबायचा 1 2 3 4 5 श्वास बाहेर थांबायचा 10 सेकंद 5 सेकंद 1 2 3 4 5 परत सरळ व्हायचं आहे. एक श्वास आतमध्ये 5 सेकंद थांबायचा 1 2 3 4 5 हात खाली आणि श्वास बाहेर. परत डाव्या बाजूने एक श्वास आतमध्ये, श्वास आतमध्ये घेऊन 10 सेकंद थांबायचा. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास बाहेर सोडत 5 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5 श्वास घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास बाहेर, हात खाली, पाय सरळ. उजव्या बाजूने लगेच पुढचा श्वास. एक श्वास आतमध्ये 10 सेकंद थांबायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास बाहेर थांबायचं 5 सेकंद. श्वास सोडत 1 2 3 4 5 श्वास घेत सरळायचा. एक श्वास आतमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास बाहेर, पाय सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. अशा पद्धतीने श्वासावरती लक्ष देऊन आपण आसनं केलीत तर आपलं मन एकाग्र व्हायला मदत होते. तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचं ऑब्झर्वेशन करा की काय होतं आपण जेव्हा श्वास रोखून धरतो. श्वास घेतल्यानंतर रोखून धरणं, श्वास सोडल्यानंतर रोखून धरणं, दोघांमध्ये काय फरक होतो, आपल्या शरीरामध्ये काय बदल होतो, मनाच्या एकाग्रतेवरती काय बदल होतो, ते सगळं झाल्यानंतर तुमच्यामध्ये कसं फिलिंग येतं तर त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि ते नंतर मला सुद्धा सांगा, कारण की हे जे आपण श्वासावरचं आसनं तुम्हाला शिकवतोय तर हे आपले स्पेशल मेथोडॉलॉजी आहे शिकवायची. प्राणयोगा ज्याला आपण म्हणतो, की श्वासावरती लक्ष देऊन आपल्याला आसनं करायची आहेत की जेणेकरून मन आपलं लवकर एकाग्र होतं. कारण की बऱ्याच जणांचा प्रश्न हाच आहे की आम्हाला आसनं येत नाहीयेत तर आम्ही काय करू. बरोबर. बरेच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना जे अपेक्षित आसनं असतात ते येत नाहीत. मग आम्हाला योगाचा फायदा होणार की नाही. ठीक आहे. तर योगाचा फायदा नुसता शरीर वाकवण्यावरती नाही आहे, तर तुमचं मन किती तुम्ही स्थिर करता आहात. ठीक आहे. मनाला किती नियंत्रित करता आहात त्याच्यावर आहे. ठीक आहे. अर्थात आसनं चांगले आले तर फायदा आहेच, परंतु जर का वयानुसार येत नाहीत, कधी कधी एखाद्या आजारानुसार येत नाहीत, कधी काही त्रासामुळे येत नाहीत. बरोबर. कधी सवय नसल्यामुळे येत नाही. कधी बॉडी टाईप पण आपला असा असतो की किती जरी प्रॅक्टिस केली तरी बॉडी टाईप फ्लेक्झिबल नसल्यामुळे आपल्याला
फ्लेक्झिबिलिटी आपली वाढत नाही, असं पण असतं बऱ्याच जणांचं. पण मग फायदा होणार नाही का, तर असं नाहीये, फायदा होणार आहे. तो या पद्धतीने आपल्याला फायदा मिळवून घ्यायचा आहे. ठीक आहे, कारण की मन जेवढं तुमचं नियंत्रित राहील तेवढं आपल्याला योगाचा फायदा होणार आहे शरीरापेक्षा. ठीक आहे, पुढचा सूर्यनमस्कार करूयात. श्वासावरती 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत आपल्याला. श्वासावर दोन्ही पाय जवळ, मान सरळ, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 2 श्वास आतमध्ये, हात वर मागे पुढे झुकायचे. 3 श्वास बाहेर, डावा पाय मागे, श्वास आतमध्ये, उजवा पाय मागे, श्वास बाहेर. आता श्वास घ्यायचा नाहीये, श्वास बाहेर सोडून रोखून धरायचा आहे. 6वी स्टेप करायची. 6 श्वास घेत 7वी स्टेप करायचे. 7 श्वास बाहेर, 8वी स्टेप. 8 6वा पाय पुढे, श्वास आतमध्ये. 9 10 श्वास बाहेर, 11 श्वास आतमध्ये आणि 12 श्वास बाहेर. एखाद्याला पूर्ण सूर्य नमस्कार जमत नसतील त्यांनी श्वासावरती करायचा आहे. परत 2 श्वास आतमध्ये पुढे, 3 श्वास बाहेर, उजवा पाय मागे. 4 श्वास आतमध्ये, 5 श्वास बाहेर, 6 श्वास स्थिर म्हणजे घ्यायचा नाहीये श्वास. 7 श्वास आतमध्ये, 8 श्वास बाहेर, 9 श्वास आतमध्ये, 10 श्वास बाहेर, 11 श्वास आतमध्ये आणि 12 श्वास बाहेर. परत 2 श्वास आतमध्ये, 3 श्वास बाहेर, 4 श्वास आतमध्ये, 5 श्वास बाहेर, 6 श्वास स्थिर, 7 श्वास आतमध्ये, 8 श्वास बाहेर, 9 श्वास आतमध्ये, 10 श्वास बाहेर, 11 श्वास आतमध्ये आणि 12 श्वास बाहेर. ठीक आहे, अजून एक राहिलं. 2 श्वास आतमध्ये, 3 श्वास बाहेर, 4 श्वास आतमध्ये, 5 श्वास बाहेर, 6 श्वास स्थिर, 7 श्वास आतमध्ये, 8 श्वास बाहेर, 9 श्वास आतमध्ये, 10 श्वास बाहेर, 11 श्वास आतमध्ये आणि 12 श्वास बाहेर. ठीक आहे, आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने. लगेच श्वास सोडायचा नाहीये, खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. मी सांगितलं तसं तुम्ही 5 सेकंद श्वास रोखून पण धरू शकता. या स्थितीमध्ये श्वास घ्यायचा आहे आणि रोखून धरायचा आहे. करूयात माझ्यासोबत. सिंपल आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद. शवासनामध्ये आपल्याला काय प्रॅक्टिस करायची त्याची आपल्याला आता सवय करायची आहे किंवा त्याची माहिती घ्यायची आहे. 1 म्हटलं की श्वास घ्या, 5 सेकंद रोखून धरायचा आहे. 2 म्हटलं की श्वास सोडायचा आहे, 5 सेकंद रोखून धरायचा आहे. करूयात. पहिला श्वास. 1 रोखून धरा 5 सेकंद. 1 2 3 4 5. श्वास सोडायचा आहे. श्वास सोडून 5 सेकंद रोखून धरा. 1 2 3 4 5. परत श्वास घ्यायचा. 1 5 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5. श्वास सोडायचा आहे. नजर दोन्ही भोवयांच्या मध्ये केंद्रित. 5 सेकंद श्वास सोडून थांबायचा आहे. 1 2 3 4 5. परत श्वास घ्यायचा आहे. खोल श्वास घ्यायचा आहे. छाती फुगवायची, पोट आतमध्ये घ्यायचं आहे. निरीक्षण करायचं आहे पूर्ण छातीच्या पिंजऱ्याचं, पोटाच्या स्नायूंचं. श्वास सोडायचा आहे. 2 श्वास सोडताना
आणि श्वास घेताना पोटाच्या आणि छातीच्या पिंजऱ्याच्या स्नायूंचं होणाऱ्या हालचालीकडे लक्ष द्यायचं आहे. परत श्वास घ्यायचा आहे. एक, रोखून धरायचा श्वास माझ्या पुढची सूचना येईपर्यंत. दोन, परत एक, दोन, परत एक. श्वासावरती लक्ष देत असताना मनाचं विचार चक्र आपोआप थांबत आहे आणि त्याचा फायदा आपल्या हृदयाला होणार आहे, फुफ्फुसांना होणार आहे, आपल्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीजला होणार आहे, आपल्या मेंदूचे स्त्राव चांगले होणार आहेत, थायरॉइड ग्रंथींवरती त्याचा उपयोग होणार आहे. दोन, श्वास बाहेर. जेवढ्या काही अंतस्रावी ग्रंथी आहेत त्यांचा स्त्राव नियमित होणार आहे. परत एक, श्वास आतमध्ये. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायचा प्रयत्न. श्वासाची क्रिया सुरू ठेवायची आहे. दोन, श्वास बाहेर. याच गतीमध्ये तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. 5 सेकंद थांबवता येत नसेल तर 2 ते 3 सेकंद श्वास रोखून धरा, काही हरकत नाही. 5 सेकंदच लगेच सुरुवातीपासून आलं पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. तर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही थांबायचं आहे. परंतु नंतर हळूहळू मात्र त्याचं प्रमाण आपल्याला वाढवत न्यायचं आहे. सुरुवातीला श्वास घेतल्यावरती जास्त वेळ वाढवा. हळूहळू सवय झाल्यानंतर श्वास सोडल्यानंतर वेळ वाढवायची आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. बाकी कुठल्याच शरीराच्या अवयवांची हालचाल नको आहे. ब्रेन पूर्ण आपल्या श्वसनाच्या क्रियेवरती आपल्याला केंद्रित ठेवायचं आहे. आपल्या ब्रेनला सवय लावायची आहे की एका पॉइंट वरती केंद्रित ठेवायचा प्रयत्न. माशी क्रिया त्याला द्यायची आपल्याला श्वास. जेवढं तुम्ही हळूवार आणि नियंत्रित श्वास घ्याल तेवढा आपला ब्रेन त्याच्यामध्ये एंगेज होणार आहे. जेवढा हळूवार आणि नियंत्रित श्वास सोडाल तेवढा आपला ब्रेन एंगेजमेंट अधिक होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या मानसिकतेवर होणार आहे. नकारात्मक विचार जे आपल्या मनामध्ये येतात ते आपोआप कमी होणार आहेत. कोणत्याच प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येणार नाहीत जेव्हा तुम्ही लक्ष श्वासावरती केंद्रित ठेवाल तेव्हा. जे काही विचार येत आहेत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्यांना कोणतीही प्रतिक्रिया न देता श्वासावरती लक्ष केंद्रित ठेवायचं आहे. दीर्घ कालावधीपर्यंतचा हा अभ्यास आपल्याला आपोआप मनाचे विचार चक्र थांबवायला, अनावश्यक विचार थांबवायला मदत करत असतो. त्याची सवय आपल्याला याच्यापासून करायची आहे. हळूवार दोन्ही हातांच्या बोटांची हालचाल करायची आहे, पंजांची हालचाल करायची आहे आणि आपल्याला डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे आणि त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे.
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। शांति शांति शांति। दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजचं श्वासावरची प्रॅक्टिस तुम्हाला कशी वाटली ते मला नंतर तुम्ही सांगा. ठीक आहे. हा, थांबवता येत नाही आपल्याला बऱ्याच वेळा, तर त्याची प्रॅक्टिस करायची. त्याची प्रॅक्टिस करायची, कारण की बऱ्याच वेळा बरेच जण म्हणतात खूप प्राणायाम घ्या प्राणायाम घ्या, पण असं बसून आपण किती वेळ श्वास घेऊ शकतो, किती वेळ करू शकतो? फक्त 5 ते 10 मिनिटं, त्याच्या पुढे करू शकत नाही. पण अशा पद्धतीने केलं तर आपण कंप्लीट तासभर तरी चांगलं श्वासावरती लक्ष देऊ शकतो. आणि त्याच्यावरती नियंत्रण चांगलं आलं की मग नंतर प्राणायामावरती आपण चांगलं नियंत्रण करू शकतो. जे श्वासावरती लक्ष देत नाहीत त्यांना हे सगळं बोर वाटतं, पण जे बरोबर श्वासावरती लक्ष देतात त्यांना तासभर कसा जातो ते कळत नाही. असं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जसं आपण रोज शरीराला ताणतो त्याच्यापेक्षा श्वासावरती लक्ष देणं पण महत्वाचं आहे. ठीक आहे.